ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती, भारतीय जनता पार्टी पूर्वाश्रमीचा जनसंघ याची स्थापना ज्यांच्या माध्यमातून झाले ते पंडित दीनदयाल उपाध्याय। आणि भारतीय जनता पार्टीनं ज्या वेळेला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा विचार केलाय, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा विचार केलाय, अंत्योदयाचा विचार केलाय, त्यावेळेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार समोर ठेवूनच आपण सातत्याने काम केलेलं आहे। आपण या ठिकाणी आलात, इथे पलीकडच्या बाजूला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरची प्रदर्शनी देखील आपण पाहिली। पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती, त्यांचे विचार, त्यांच्या विचाराच्या वर आधारित वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सादर होताना आपण पाहतोय। ते आपण बूथ स्तरावरती त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करतोय। आणि म्हणून 2014 सालापासून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम जर आपण पाहिले, महिलांच्यासाठी गॅस सिलेंडर द्यायचा उज्ज्वला योजना, अगदी खेड्यापाड्यातल्या आदिवासी महिलांपर्यंत गॅस सिलेंडर पोहोचवण्याची योजना आहे। महिलांच्या या ठिकाणी शौचालय बनलं पाहिजे, त्याला इज्जतघर नाव दिलं पाहिजे। ग्रामीण भागामध्ये अगदी खेड्यापाड्यांमध्ये जिथे महिलांना या ठिकाणी आजपर्यंत आपल्या भावना दाबून आपलं जीवन आचरण करावं लागत होतं, अनेक व्याधींना सामोरं जावं लागतं, त्यांच्यासाठीची ही स्वच्छतागृहाची योजना आहे। त्याचबरोबरीनं 2022 सालापर्यंत प्रत्येकाला मोफत घर दिलं पाहिजे याच्यासाठीची योजना असेल। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार हे डोळ्यापुढे ठेवूनच सातत्यानं काम करतायत। आणि म्हणूनच आज देशभरामध्ये ज्या वेळेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आपण साजरी करतोय, परवा 17 तारखेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आपण साजरा केला। या संपूर्ण कालावधीमध्ये सेवा समर्पण अभियान हे आपण सर्वत्र राबवतोय आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हे आपण या ठिकाणी राबवलेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील। आणि म्हणून या अनुषंगानं आजच्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। भारतीय जनता पक्षाने सेवा समर्पण सप्ताहाची सुरुवात केली। आपले लाडके पंतप्रधान मोदीजी यांचा 17 सप्टेंबरला जन्मदिवस होता आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सेवा समर्पण सप्ताह साजरा करतो। मोदीजी आपला वाढदिवस साजरा करू देत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी 15 दिवस सातत्याने लोकांच्या सेवेचे कार्यक्रम करते। यामध्ये गरिबांना किट्स वाटण्याचा विषय असेल, मेडिकल हेल्प करण्याचा विषय असेल, शिक्षणाचे विषय असतील, आपले वेगवेगळ्या योजनांचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचं सत्काराचा कार्यक्रम असेल, प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम या सप्ताहाच्या माध्यमातून आपण करतो। प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये भाजपचा कार्यकर्ता कोविडच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी लोकांकरता अन्न शिजवत होता, त्यांच्याकडे अन्नधान्याची किट देत होता, त्यांच्याकडे औषध देत होता, त्याला मेडिकलमध्ये जागा मिळाली पाहिजे प्रयत्न करत होता, त्याला ऑक्सिजन मिळालं पाहिजे हा प्रयत्न करत होता, त्याला रेमडेसिवीर मिळालं पाहिजे हा प्रयत्न करत होता। आमच्या 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना मृत्युमुखी पडावं लागलं, पण भाजपचं सेवा कार्य संपलं नाही। कारण भारतीय जनता पार्टी, आमचे अध्यक्ष नड्डाजी हे म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही केवळ इलेक्शन जिंकण्याची मशीन नाही आहे, तर मोदीजींच्या अमितभाईंच्या नेतृत्वात ही सेवा करणारी पार्टी म्हणून आता आपण तयार केलेली आहे। आणि या सेवेच्या माध्यमातूनच आम्ही लोकांची मनं जिंकलेली आहेत। मला विश्वास आहे ही सेवा अशीच अविरत सुरू राहील आणि भारतीय जनता पार्टी गरिबापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार अशाच प्रकारे पोहोचवत राहील। ते पुन्हा एकदा या ठिकाणी रायगड जिल्ह्यातल्या आमच्या कार्यकारिणीचं विशेष रूपाने
रामशेठ ठाकूरजी असतील, आमचे तिन्ही आमदार असतील, रवी शेठ असतील, प्रशांत शेठ असतील, महेश शेठ असतील, या सगळ्यांचं आणि या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो की आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं. त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. भाई और बहनों, रायगढ़ जिले में आकर सब लोग छत्रपति शिवाजी महाराज के हिंद स्वराज की प्रेरणा भी पाते हैं और आज एक विशेष दिन भी है कि भारतीय जनता पार्टी जिनके विचारों पर चलती है, पंडित दीनदयाल उपाध्याय जी की आज जन्म जयंती का अवसर भी है और इस अवसर पर आपके द्वारा जो आज सेवा समर्पण का कार्यक्रम किया गया है, ये इस बात को दर्शाता है कि 70 साल के भारत की इस लोकतांत्रिक राजनीतिक प्रणाली में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की अगर सबसे बड़ी देन है तो उन्होंने राजनीति को शासन से निकालकर सेवा के अवसर के रूप में बदल दिया और ये इसलिए बदला है कि जिस दिन वो प्रधानमंत्री बने उन्होंने सबसे पहले कहा कि मैं देश का प्रधानमंत्री नहीं, मैं प्रधान सेवक हूं और उसी का परिणाम रहा कि 2014 से 2019 के बीच में जो भी योजनाएं उन्होंने अपने हाथ में ली, आज बहुत सारे लाभार्थियों का परिचय हुआ। किसी को प्रधानमंत्री आवास मिला है, किसी को उज्ज्वला योजना, किसी को किसान सम्मान निधि योजना पहुंची है, किसी के गांव में बिजली पहुंची है। आज से पहले जब एक लगातार देश में कांग्रेस का राज रहता था तो योजना पहुंचने में एक समय लगता था, लेकिन प्रधानमंत्री जी के शासनकाल में टारगेटेड डिलीवरी और लास्ट माइल डिलीवरी, ये 2 बहुत बड़े अचीवमेंट प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी ने अपने शासनकाल में हासिल किए और उसका परिणाम हुआ कि 2019 में भारतीय जनता पार्टी को जनता के आशीर्वाद से 2014 से भी ज्यादा वोटों से और संसद में सीटों से भारतीय जनता पार्टी को सफलता मिली और आपका आशीर्वाद वापस से दोबारा शासन के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को प्राप्त हुआ। और इस दूसरे शासनकाल में जो सबसे बड़ी चुनौती जो केवल भारत में नहीं बल्कि पूरी दुनिया में हुई, वो कोविड की चुनौती थी। कोई और शासनकाल होता तो कोविड के समय में 125 करोड़ लोगों के अनुशासन को कायम रखना, लेकिन उससे भी बड़ी बात प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हुई कि भारत दुनिया के उन चुनिंदा 5 देशों में शामिल हुआ जिन्होंने कोविड से लड़ने की वैक्सीन डेवलप करी और 75 करोड़ लोगों तक आज वैक्सीनेशन के लाभ को हम पहुंचा पा रहे हैं।